तुम्हाला वाटत असेल आज मी कुठंतरी फिरायला चालली हा व्ह्यू बघून, पण तसं काही नाही. गोवा एवढा आहेच सुंदर की प्रत्येकाला छान वाटतं ते. आणि हे आहे संध्याकाळचं वातावरण. आणि मी चालली होती राशन आणायला. आमचं राशन संपलं होतं आणि आज संडे होता, तर मी पोचली मार्केटमध्ये. हे बघा. आणि काय झालं, मला लेट झाल्यामुळे, आज संडे असल्यामुळे जास्त अशी भाजी संपली होती. हे रॅक बघा, तुम्हाला रिकामे दिसत आहेत. मग ह्याला काय म्हणतात तुमच्यात, तुम्हाला माहीत असेल तर कोणाला, तर मला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, हे गोव्यामध्ये भेटतं. आणि त्याच्यानंतर जे कडधान्य संपलं होतं, डाळी, छोले वगैरे, मसाले, हळद, चहा पावडर, साखर, असं ड्रायफ्रूट, असं काय काय जे घ्यायचं होतं ते घेतलं. नंतर मी बिलिंग केलं आणि आली घरी. नंतर मस्तपैकी हातपाय धुतले आणि देवाला बत्ती लावली. अगरबत्ती लावत होते. स्पंदनाने मी स्वामी समर्थांचा जप म्हणत होतो, शुभंकरोती म्हणत होतो. आणि हे म्हणून झाल्यानंतर आमच्या स्पर्श बाळाने देवाला नमस्कार केला, मम्मीला नमस्कार केला, दादाला केला, बाबाला केला. आणि हे जे मी तुम्हाला सांगत होती, ह्याला तुम्हाला काय म्हणतात माहिती आहे का? ह्याला म्हणतात माडी. जे अळूचे मूळ असतं ते, म्हणजे त्याला कंदमूळ टाईप असतं. त्याचं काय करतात, ह्याला तासतात मस्तपैकी साईडनं. आणि जसं सेम आपण बटाट्याचं काप बनवतात ना, तशी त्याची जराशी जाड काढावी लागतात. त्याची अशी कापं काढतात आणि त्याला थोडीशी खाज येते, म्हणून त्याला जरा कोकमच्या पाण्यात घालून ठेवतात थोडा वेळ, मीठ वगैरे घालून. आणि हे चवीला अतिशय खूप बटाट्यापेक्षाही खूप असं छान लागतं. मला हे खूप आवडतं. हे बघा, अशा प्रकारे मी त्याचे रिंग बनवले आहेत. हे मीठ घातलं त्याला मी, हळद घालायची चवीपुरती आपल्याला पाहिजे तेवढी. आणि त्याच्यानंतर चवीपुरता मसाला घालायची, जी तुमच्याकडे घरी असेल मसाला पावडरच घालायची, गरम मसाला काही घालू नका. आणि मी याच्यात कोकमचं पाणी घेतलं. तो आमचं स्पर्श दाखवायला विसरला. त्याचं आठवणीने कोकमचं पाणी, तुमच्याकडे कोकम नसेल तर लिंबू. तुम्ही कधी खाल्लात का हे? आणि हे 10 मिनटं ठेवल्यानंतर असं दिसतं. लगेच केल्यानंतर त्याला पाणी सुटत नाही. मस्तपैकी हे बघा, गॅसवर मी भिडं ठेवलं. मी भिड्यातच सगळं भाजते. मस्तपैकी बारीक रवा घेतला, त्याच्यात हे डीप केलं दोन्ही साईडनं. मस्तपैकी असं डीप करून झाल्यानंतर त्याला रवा लागल्यानंतर व्यवस्थित ते तेल गरम झालं, त्याच्यात मी ठेवलं. असं करून सगळं एक 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 करून मी ते माडीची कापं ठेवली. आणि त्याच्यावर मस्तपैकी झाकण ठेवायचं, गॅस बारीक करायचा आणि परत 10 मिनिटांनी ती टर्न करायची. आणि त्याच्यानंतर परत झाकण ठेवायची. अशी ही आमची मस्तपैकी अशी माडीची. मला खूप आवडतात, म्हणून मी गरम गरम घेतलं खायला. तुम्हाला आवडलं तर नक्कीच सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि